जय महाराष्ट्र। मी अमन अंदेवार, मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर। आज 21 डिसेंबर 2025 या दिवशी आज मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये येऊन आणि पद घेऊन 2 वर्ष पूर्ण झाले। आज मी 2 वर्षात जे पक्षामध्ये येऊन जे काम केलं आहे आणि त्याचा मला बहुत गर्व आहे। कारण की माझ्यासोबत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळे जे काम मी 2 वर्षात केलं आहे तो बहुत मेहनत करून बहुत असे मुद्दे असे विषय माझ्याकडे आले की मला असं कधी वाटलंच नाही की मी हे करू शकतो बा म्हणून। पण मी प्रयत्न केल्यानंतर मी विजय पण झालो आणि 2 वर्षात मी ज्याप्रमाणे कामगार सेनेचा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे जे पद मला सन्माननीय राजसाहेबांनी दिला होता त्या पदचा मी वापर करून 2 वर्षात कमीत कमी 8 ते 10 कंपन्यामध्ये मी युनियन टाकली आणि त्या युनियनमध्ये जे कामगारांचे प्रश्न होते की कोणत्या कंपनीमध्ये GR अनुसार पेमेंट नाही आणि हे सर्व कंपन्यामध्ये आहे, पण जे लोक माझ्याकडे आले त्या लोकांना भरपूर लोकांना मी न्याय मिळवून दिला आणि हे सगळं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे झाला। आणि मला गर्व आहे की मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हाताखाली काम करतोय आणि सन्माननीय आमचे मनोज चव्हाण साहेब जे मला बहुत सपोर्ट करते। मनोज चव्हाण साहेब कामगार सेनाचे आमचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे, ज्यांनी मला पद दिला होता। पण जेव्हा पण मी त्यांना काही पण विचारतो, जसं काही मला समजलं नाही तर मी सन्माननीय चव्हाण साहेबाला विचारतो की साहेब असा विषय आहे, मला थोडा कॉपरेट करा। तर साहेब मला दरवेळी कॉपरेट करता आणि असं नाही अमन तसं कर, तसं नाही असं कर, सगळं विषय मला सांगतात आणि बहुत सपोर्ट करता मला। मी त्यांचा धन्यवाद बोलतो। आणि मनसेचे जेवढे आमचे पदाधिकारी आहे, चंद्रपूरचे असू द्या आणि मुंबईचे असू द्या, मुंबईचे जेवढे पण आमचे जे नेते लोक आहात, जसं की आमचे माननीय बाळा नांदगावकर साहेब, त्यांनी पण मला बहुत सपोर्ट केले आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष रीटाताई गुप्ता, त्यांनी पण मला बहुत सपोर्ट केले आणि आमचे सरचिटणीस केतनभाई नाईक, त्यांच्या पण मी बहुत उपकार मानतोय की त्यांनी दर वेळा मला बहुत सपोर्ट केले आणि मला बहुत ते विषय सांगतात त्यांनी। आणि त्याकरिता मी 2 वर्षात जे काम केलं आहे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, बहुत ते लोकांना कमीत कमी 150 ते 200 लोकांना मी 2 वर्षात कामावर लावून दिलं आहे। कंपनी असू द्या, कोणतेही ज्याच्याकडं लोक माझ्याकडे आले की साहेब तिकडे लोक लागत आहे कामावर, तर आम्हाला पण लावून द्या। तर त्यामध्ये मी प्रयत्न करून लोकांना कमीत कमी आजपर्यंत 2 वर्षात मी कमीत कमी 150 ते 200 लोकांना कामावर लावून दिलं आणि त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर। आणि बहुते पक्षप्रवेश झाले आणि बहुते लोकांना आपण न्याय मिळवून दिले। असं करून बहुते काम मी 2 वर्षात केलं आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मी उपकार मानतोय। त्यांनी मला एवढा चांगला पद दिला आणि या पदचा मी वापर करून इथपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी समोर पण जाणार। आणि जे लोकांचं मी काम केलं आहे, जसं की 2 वर्षात मी 2 ते 3 वेळा ब्लड कॅम्प घेतला आणि जेवढे पण लोक ब्लडसाठी मला फोन करतोय, तर कमीत कमी आजपर्यंत मी 500 ते 1000 लोकांना त्याच्या वरच झाले असन। पण आपल्या ग्रुपमध्ये आपलं जे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा ग्रुप आहे,
आणि लायन सेना फाउंडेशन संस्थाचा माझा स्वतःचा ग्रुप आहे. त्यामध्ये जे लोक आपल्याला ब्लडची ज्यांना हे होते त्रास होते तर तो ग्रुपमध्ये टाकतात, तर त्यांना आपण ब्लड वगैरे पण स्वतः त्यांची मदत करून त्यांना सगळं विषय करून दिला आहे. आजपर्यंत बहुतेक लोकांना, पेशंट लोकांना आपण मदतही केली आहे. त्याकरिता त्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे आणि त्या सर्वांना मी एवढंच बोलणार की आज मला 2 वर्ष झाले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनाचे जिल्हाध्यक्ष बनून आणि मनसेमध्ये येऊन. तर सगळं महाराष्ट्र सैनिक आणि आमचे सर्व पदाधिकारी त्यांना पण मी धन्यवाद म्हणतो की ते लोकांनी मला बहुत सपोर्ट केला आणि माझ्याशी दरवेळी उभे राहिले. त्याकरिता मी त्यांचा धन्यवाद बोलतो. आणि समोरच्या काळामध्ये आता जे पण आता निवडणूक वगैरे सगळं आहे, त्यामध्ये आमचे जेवढे पण लोक उभे होणार आहे त्या सर्वांना मी एकच बोलणार की लढा आणि समोर वाढा. आमची जिथे पण तुम्हाला गरज पडणार तर तुम्ही लोक आम्हाला बोलवू शकता आणि तुमच्यासाठी आम्ही एनी टाइम उपस्थित राहणार. आणि जेवढे पण आपले इकडचे चंद्रपूर जिल्हा असू द्या, मला जिल्ह्याच्या कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे मी आहे, तर जे पण लोक माझ्याकडे आतापर्यंत आले त्या सर्वांना मी त्यांचे काम करून दिले आहे. आणि समोर पण आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जेवढे पण आमचे आपले लोक आहेत त्या सर्वांना मी एकच बोलणार की जिथे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची तुम्हाला गरज पडणार तुम्ही स्वतः आमच्याकडे येऊ शकता. आणि 2 वर्षात मी तुमच्या आशीर्वादाने एवढं काम केलं आहे. आणि आमचे पूर्ण जिल्ह्याचे आणि पूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि नेते सर्वांना माझ्या मी धन्यवाद बोलतोय की तुम्ही सगळे मला एवढा आशीर्वाद दिला आणि समोर वाढासाठी एवढा मला सहयोग केला. त्या विषयामध्ये मी तुमच्या सर्वांचा धन्यवाद बोलतो. आणि जे पण लोक आतापर्यंत ज्या लोकांना पण त्रास होतो ते सगळं आपल्याकडे येऊ शकता आणि त्याला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या जे पण त्यांना वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण लोकांसाठी लढतोय आणि त्यांना सपोर्ट करतो, तर हे सगळं खरी गोष्ट आहे. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एनी टाइम उपस्थित आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.